खेड तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी राजकीय हितसंबंध जोपासून काम करत असल्याचा सामान्य नागरिकांचा अनुभव आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांवर अन्याय होत आहेत। आर्थिक हितसंबंध आणि राजकारणी मंडळींशी असलेल्या जवळच्या संबंधातून सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत। सत्तेपुढे लोटांगण घालण्याच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेने न्याय मिळवणे कठीण होत असल्याने सामान्य जनता आता त्रस्त झाली आहे। अशा अधिकाऱ्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न निर्माण होत आहे। दरम्यान खेड तालुक्यात काही घटना जाणीवपूर्वक खोडसाळपणे घडवून आणल्या जात असल्याचा आरोप खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केलाय। काय म्हणालेत आमदार काळे पाहूयात। खेड तालुक्याच्या जनतेचे आज मी दिवसभर प्रश्न सोडवत असताना माझ्या एका मित्राचा फोन आला की माजी आमदाराने एका चॅनलला तुमच्या विरोधात काही बाईट दिलेली आहे। ती बाईट मी संपूर्ण ऐकली आणि ती ऐकल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं माजी आमदाराची मला कीव येते की 2 महिने झाले या व्यक्तीला 52,000 मतांनी तालुक्यातल्या जनतेने घरी बसवले। आपण घरी का बसलो याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा दुसऱ्याचं काय चाललंय हे वाकून बघण्याची सवय यांना पहिल्यापासून आहे। मी तालुक्याचा आमदार झालो म्हणजे तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनेच मी काम करणार। मला तालुक्याचं काय काम करायचं आहे मी तेवढा सक्षम आहे आणि तशा पद्धतीने मी माझे नियोजन आढावे सगळ्यांशी संपर्क जनतेशी संपर्क जनतेच्या सुखदुःखात पोचण्याचा प्रयत्न माझा दिवस रात्र त्या ठिकाणी चालू आहे। परंतु यांची परिस्थिती अशी झाली की यांच्या हातात आता काहीच राहिलं नाही। त्याच्यामुळं महायुतीचा दबाव दाखवून हे स्वतःचं अस्तित्व टिकवायचं काम करतात। परंतु तुमचं अस्तित्व तालुक्यात किती आहे जनतेने दाखवून दिलेलं आहे। मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही म्हटले की हे आमदार झाल्यापासून यांच्या कुटुंबालाच आमदार झाल्यासारखं वाटतंय। मी आमदार म्हटलं कुटुंबाला आमदार झाल्यासारखं वाटणारच, परंतु फक्त कुटुंबच नाही परंतु तालुक्यातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस फार आदिवासी भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं की मी आमदार झालेलो आहे। त्याच्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका आणि त्या माध्यमातून आपण आरोप करता की MIDCत यांनी वास्तव्य म्हणजे दबाव चालू केला, अधिकाऱ्यांवर दबाव चालू केला। कोणत्याही अधिकाऱ्याकडे कुणालाही घेऊन जा, एक जरी अधिकारी म्हटला की विद्यमान आमदारांचा महत्त्व मी उलट मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये प्रशासनाला बरोबर घेऊन काम करत आहे याचा प्रत्यय तुम्हाला मतदानात त्यांनी दाखवून दिलेला आहे। प्रशासनाने 1100 पैकी 850 मतं मला पडलेली आहेत आणि तुम्हाला किरकोळ मतं प्रशासनाच्या म्हणजे पोस्टल मतदानातून आली याची जाणीव तुम्हाला पण आहे। आता केवळ प्रशासनाचं आव्हान म्हणून तुम्ही स्वतःची समाधान करू नका। तुम्हाला माझं एक सबुरीचा सल्ला आहे की तुम्ही म्हणता की MIDCत हे